नमस्कार मित्रांनो, हिंदुत्वामध्ये वाटेकरी नको, उद्धव ठाकरे लढणारा नेता नाहीत, शिवसेना संपवून टाका. भाजप आणि संघांच्या बैठकीत रचला होता हा कट. घोसाळकरांचा गॅसस्फोट. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना संपवण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनाने कट रचला होता. असा खळबळजनक गॅसस्फोट ठाकरेंच्या शिवसैनिकांचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकरांनी केला आहे. त्यांच्या या गॅसस्फोटामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर नवा राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सकाळ कार्यालयात सकाळ संवाद या उपक्रमात बोलताना घोसाळकरांनी यावर मोठा गॅसस्फोट केला आहे आणि तो आपण सविस्तर बघणार आहोत. यावेळी बोलताना ते म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी दिल्लीत बैठक झाली होती. त्यात यापुढे हिंदुत्वामध्ये वाटेकरी नको, उद्धव ठाकरे हा लढणारा नेता नाहीत, त्यामुळे शिवसेना संपवून टाका, असा कट रचला गेला होता. याची माहिती त्यांच्याच लोकांनी आम्हाला दिली होती. शिवाय पक्षात असणारी धुसफूस त्यावेळी लक्षात येत होती. पण शिवसेना एक कुटुंब आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी नको तेवढे स्वातंत्र्य देण्याची गरज नव्हती, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तर भाजप बरोबर जुळवून घेण्याचा विषय नव्हता, कारण 2017 मध्ये त्यांनीच अचानक युती तोडली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक हाती ते पण आमदार निवडून आणले. मुंबई महानगरपालिकेत 100 पेक्षा जास्त नगरसेवक आणले, म्हणून भाजपाला आमच्या बरोबर तडजोड करावी लागली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपवून टाकण्याचा कट दिल्लीत रचला गेला होता, ही माहिती त्यांच्याच लोकांनी सांगितली. त्यामुळे विषयाची परीक्षा कशाला घ्यायची, म्हणून भाजप बरोबर न जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतल्याचंही त्यावेळी सांगितलं गेलं. शिवाय भाजपाला हिंदू मतांमध्ये विभागणी नको आहेत, त्यामुळे ते शिवसेना संपवायला निघालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहाच्या आदेशावरून शिंदेंना बळ देण्याचा असल्याचा आरोपही घोसाळकर यांनी यावेळी केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री काय बोलतात याचाच सध्या ताळमेळ नाहीत. अनेक प्रकरणात फडणवीस स्वतःच क्लीन चिट देत आहेत. तुम्ही म्हणजेच काय न्यायालय आहेत का, असा सवाल करत मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी अनेक गुंडांना तुरुंगातून बाहेर काढलं आणि आता तेच गुंड धिंगाणा घालत आहेत. शिंदेंना संपवण्यासाठी त्यांचा निर्णयांना स्थगिती दिली जात असल्याचा दावाही घोसाळकर यांनी यावेळी केला आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.